15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला जर नाश्ता बनवायचा असेल तर असा कुकरमधला ढोकळा नक्की ट्राय करा। ना सोडा ना दही तरी देखील अगदी फ्लफी असा हा ढोकळा बनवून तयार होतो। कुठल्याही प्रकारचे डाळ तांदूळ न भिजवता आपण हा ढोकळा बनवतोय। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। हा ढोकळा आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे मी इथे कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं। यामध्ये एक उंच जाळी ठेवू म्हणजे ढोकळ्यामध्ये पाणी जाणार नाही। हे पाणी आता गॅसवर गरम करायला ठेवू। कुकरचे जे हे डबे मिळतात त्यातला एक डब्याला मी तेल लावून घेते। तुमच्याकडे जर असा डब्बा नसेल तर तुम्ही घरातली कुठलीही एखादी खोलगट भांडे घेऊ शकतात किंवा पातेली घेतली तरी चालेल। त्याला तेल लावून घ्यायचं। ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायची आहे। हे आधीच का करायचं ते पुढे सांगेनच। ढोकळ्याचं बॅटर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवतोय, त्यामुळे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप बेसन घालते। बेसन थोडंसं दाबूनच कपमध्ये भरायचं। घरात तुमच्याकडे जी कुठली वाटी असेल त्या प्रमाणाने तुम्ही बेसन पीठ घ्या। अर्धा चमचा मीठ किंवा मग चवीनुसार मीठ घातलं तरी चालेल। 2 मोठे चमचे भरून साखर घालते आणि थोडासा हिंग। हिंगामुळे हे ढोकळे पचायला हलके होतात। थोडीशी हळद अगदी 2 चिमूटभरच टाकली म्हणजे ढोकळ्यांचा कलर बदलणार नाही, नाहीतर ढोकळे अगदी लालसर होतात। 2 हिरव्या मिरच्या घालते। एका निंबूचा रस मी इथे काढून घेतला आणि तो यामध्ये घालते। रस मी सुरुवातीलाच गाळून घेतला होता काढतानाच। यामध्ये आपल्याला आता ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण योग्य असलं तर ढोकळा अगदी परफेक्ट जमतो। आता आपण मिक्सरचं भांडं लावू आणि याला मिक्सरला छान बारीक वाटून घेऊ। मिक्सर फिरवत असताना मध्ये मध्ये 1-2 वेळा बंद करायचं, पुन्हा चालू करायचं। असं करत आपल्याला छान याचं बॅटर तयार करायचं आहे। एका खोलगट भांड्यामध्ये मी इथे हे बॅटर काढून घेते। तुम्हाला दिसतच असेल खूप घट्टही नाही खूप पातळही नाही असं हे बॅटर बनवून तयार झालं। यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं। तेल टाकल्यामुळे हे ढोकळे अजिबात घशामध्ये दाटत नाही। तेल छान ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ। एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आता यामध्ये 1 इनोची पुडी घालायची। इनो घातल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस अगदी फास्ट करायची असते। इनो छान ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ। इनो टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे बॅटर स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि ज्या डब्यामध्ये ढोकळे लावायचे आहेत त्याला देखील तेल लावून घेतलं। इनो टाकल्यानंतर बॅटर पाहू शकता तुम्ही दुपटीने फुललं। एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ छान मिक्स करायचं। जितकं छान मिक्स होणार तेवढंच हे पीठ अगदी फ्लफी होतं। ही प्रोसेस अगदी फास्ट करायची, पण मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी व्हिडिओ थोडा स्लो केलेला आहे। खूप छान असं बॅटर आपलं फुलून आलं। आता ज्या डब्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये हे बॅटर संपूर्ण टाकून घेऊ। डबा आपल्याला छान टॅप करून घ्यायचा आहे। यामुळे या बॅटरमध्ये अजिबात हवा राहणार नाही। ढोकळा अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल। हा डबा लगेचच आपण कुकरमध्ये ठेवून घेऊ। बॅटर कुकरमध्ये ठेवताना कुकरमधलं पाणी उकळतच असायला हवं। बॅटरला लगेच जर वाफ बसली छान तर तो ढोकळा देखील छान फुलतो आणि लगेचच आपण कुकरची शिट्टी काढून कुकरचं झाकण लावून घेऊ। गॅसची फ्लेम लो ठेवून 20 मिनिटं हा ढोकळा छान वाफवून घेऊ। 20 मिनिटांनंतर गॅस बंद केला, झाकण लावलेलंच राहू दिलं। 5 मिनिटांनंतर झाकण उघडून घेतले। ढोकळा छान फुलून आलेला आहे। 20 मिनिटांमध्ये ढोकळा छान पूर्ण बाजूने शिजतो। ढोकळा आता गार करण्यासाठी कुकरमधून काढून साईडला ठेवून घेऊ। ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। एका पातेलीमध्ये मी इथे 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं छान खमंग अशी फोडणी बसल्यानंतर यामध्ये आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, 1 मोठा कप भरून यामध्ये पाणी घालायचं। पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल। यामध्ये मी 2 मोठे चमचे भरून साखर घालते। नुसती तेलाचीच जर फोडणी आपण ढोकळ्यांवर टाकली तर ते ढोकळे घशामध्ये दाटतात, पण असं थोडंसं तेलामध्ये पाणी घालून जर हे पाणी आपण ढोकळ्यांवर टाकलं तर ढोकळे अगदी बाहेर मिळतात तसेच होतात। पाण्याला उकळी आली की गॅस लगेचच बंद करायचा आहे। पाणी गार होतंय तोपर्यंत इकडे ढोकळा देखील छान गार झाला आणि याला आपण लगेचच काढून घेऊ। कडेने याला सैल करून घ्यायचा। एका प्लेटवर आपण याला आता काढून घेऊ। डबा उलटा करायचा आणि यातनं ढोकळा अगदी सहज बाहेर येतो। अगदी छान अशी ढोकळ्याला जाळी पडलेली आहे। यामध्ये आपण ना सोडा ना दही तरी देखील हा ढोकळा अगदी छान फुलला। सगळ्या बाजूने छान अशी याला जाळी पडली। याला आपण आता लगेचच कट करून घेऊ। कट देखील अगदी सहज होतो
आतपर्यंत छान याला जाळी पडली. अगदी सॉफ्ट असा आपला ढोकळा बनवून तयार झाला. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये हा ढोकळा तुम्ही कट करू शकता. ढोकळा एवढा सॉफ्ट झाला की कट करताना देखील तो प्लेटमध्ये लगेचच मोकळा होतो आहे. ढोकळा मी इथे छान मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला. यावर आता आपण जी फोडणी बनवून घेतलेली आहे ती टाकून घेऊ. जेवढी आपण हे पाणी तयार केलेलं आहे ते संपूर्ण पाणी आपल्याला थोडं थोडं करत ह्या ढोकळ्यांवर टाकून घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर कोणाला शुगर असेल तर या पाण्यामध्ये साखर स्किप केली तरी चालेल. पण साखरेमुळे ह्या ढोकळ्याला खूप छान चव येते. गोड, आंबट, तिखट असा आपला हा ढोकळा बनून तयार आहे. अगदी कमी वेळेमध्ये आणि झटकीपट बनणारा हा ढोकळा बनवायला एकदम सोपा आहे. कुकरमध्ये होतो त्यामुळे गॅसची देखील बचत होते आणि घरामध्ये जर दही नसेल तरी देखील तुम्ही ढोकळे बनवून खाऊ शकतात. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.